गेल्या आठवड्यात आशिष देशमुखचा फोन आला. आशिष देशमुख म्हणजे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं 2 वेळा अध्यक्षपद भूषवलेलं, राज्यात प्रदीर्घ काळ मंत्री राहिलेले रणजित देशमुख यांचा मुलगा. तसा तो माझा लाडका पुतणे आहे. आशिष म्हणाला की बाबा, येत्या 29 मेला 75th प्रवेश करतायत. माझं मन एकदम भूतकाळात गेलं. रणजित देशमुखची आणि माझी पहिली ओळख 1981 साली झाली. माझी स्मरणशक्ती जर बरोबर असेल तर तेव्हा ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. माझे मुख्य वार्ताहर दिनकरराव देशपांडे यांनी माझी रणजित देशमुखची ओळख करून दिली. निळ्या गर्द रंगाचा सफारी सूट घातलेले, केस मागे वळवलेले, त्याच्यामुळे भाल प्रदेश विस्तृत दिसणारे, सोनेरी काड्यांचा मोठ्या फ्रेमचा चष्मा घातलेले आणि अस्खलित मराठी आणि अधिकाऱ्यांना इंग्रजी सूचना देणारे रणजित देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्षपद पदाला न शोभणारे होते. कारण मी तोपर्यंत जी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बघितले होते त्यांची इंग्रजीवर काही फारशी तशी हुकमत नव्हती. मग पुढे मला कळलं की रणजित देशमुख हे इंजिनियर आहेत. तर रणजित देशमुखची मैत्री सुरू झाल्याचा ते वर्ष आणि मैत्रीचा तो सिलसिला अजूनही कायम आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणारा एक कर्तबगार नेता, अशी वाटचाल मी रणजित देशमुखांची बघितली. सत्तेमध्ये असतानाच NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असो किंवा लता मंगेशकर रुग्णालय असो किंवा अन्य शैक्षणिक संस्थांचा पसारा असो किंवा सहकार क्षेत्रातील साखर कारखान्याचा एक अपवाद वगळता त्यांनी उभारलेलं जाळं असो, अशी कर्तबगारी गाजवणारे रणजित देशमुख मला या काळात बघता आले. आमच्या मैत्रीचं एक गुपित इथे सांगून टाकायला हरकत नाही की रणजित देशमुख हे कट्टर विदर्भवादी आणि मी कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी. त्याच्यामुळे आम्हा दोघांची खूप झुंपतही असते. आणि मी रणजित देशमुखांना कधीही फोन केला की बोलण्याची सुरुवात जय महाराष्ट्रनी करतो आणि ते तिकडून जय विदर्भनी करतात. कधी कधी फारच लटका राग असेल तर रणजित देशमुखांनी मला अनेक वेळा अशी धमकी दिलेली आहे की प्रवीण, तुम्ही जर विदर्भाचे जावाई नसता तर तुम्हाला बुकलून काढलं असतं. आणखीन एक गुपित इथे सांगायला हरकत नाही की रणजित देशमुखांना गाणं ऐकण्याचा खूप शौक आहे. ते स्वतः गातातही उत्तम. एका मध्यरात्री पैठण ते औरंगाबाद असा प्रवास करताना ते स्वतः गाडी ड्राईव्ह करत होते. त्यांना ड्रायव्हिंगचाही चांगला शौक होता एकेकाळी. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे जमत नाही. तर पैठण ते औरंगाबादचं आमचं घर येईपर्यंत रणजित देशमुख हेमंत कुमारची गाणी म्हणत होते आणि आमचा तो प्रवास असा फार छानपैकी झालेला होता. मला आठवतं 1985ची एक घटना सांगतो. रणजित देशमुख यांच्या स्वभावाची चुणूक त्यातून जाणवेल. विधानसभा निवडणुकींचे निकाल नुकतेच जाहीर झालेले होते.
आणि तेव्हा सावनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे रणजित देशमुख यांचा सुनील केदारकडून पराभव झालेला होता. पत्रकारितेतला माझा सहकारी धनंजय गोडबोले, प्रकाश देशपांडे, मी, सिद्धार्थ सोमटक्के वगैरे आम्ही ठरवून रणजित देशमुखांकडे पोहोचलो. सिव्हिल लाईन्समधल्या त्यांच्या त्या घरी तसा सन्नाटा होता, नेहमीची लगबग नव्हती. एव्हाना रणजित देशमुखांशी माझी चांगली सलगी झालेली होती, कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या मुलांना मी पुतणे म्हणायचो, ते मुलंही मला आशिष आणि सलील मला काच म्हणायचे. तर गेलो, बघतो तर रणजित देशमुख शांतपणे सोफ्यावर वृत्तपत्र वाचत बसलेले होते. आम्ही बसलो, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग मी त्यांच्या त्या पराभवाचा विषय काढला. तेव्हा रणजित देशमुख म्हणाले की हे राजकारण आहे, त्यात निवडणूक आहे, जय पराजय चालायचाच, ते होतच असतं, असे चढ उतार येतच असतात. माझ्यासाठी प्रश्न इतकाच आहे की आपण इतकं मतदारसंघात काम केल्याच्या नंतरही आपला पराभव का झाला, या कारणांचा शोध आपण घ्यायला हवा. रणजित देशमुख कुठल्या जातकुळीचे राजकारणी आहे, म्हणजे एखाद्या घटनेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो हे मी तुम्हाला सांगतोय. ते किती संकट आलं तरी असं, आजच्या भाषेत सांगायचं तर कुल्ली घेणारे. मग आम्ही त्याच्यावर बरीच चर्चा वगैरे केली. मग उठता उठता मी रणजित देशमुखांना म्हणालो की मग आता पराभवाचंही आपण सेलिब्रेशन करायला हवं. तेव्हा रणजित देशमुख हसत हसत म्हणाले की बिलकुल, का नाही. मी म्हटलं कधी, तर म्हणे आजच रात्री बसूया. आणि मग त्या दिवशी रात्री आम्ही काही मित्र रणजित देशमुख यांच्यासोबत त्यांच्या पराभवाचं सेलिब्रेशन केलं. पराभव सुद्धा इतक्या दिलेरपणे घेणारा राजकारणी असा रणजित देशमुखांसारखा विरळाच असतो. रणजित देशमुखांची एकूणच कारकीर्द जी आहे ती पंगा घेणे आणि पंगा निभावणे अशा पद्धतीची राहिलेली आहे. मला आठवतं की मला वर्ष नाही आठवते आता, पण तेव्हा रणजित देशमुख आणि सुनील शिंदेंना आम्ही सोनू बाबा म्हणायचो. हे मंत्रिमंडळात नव्हते, आमदार होते. आणि तेव्हा गृहराज्यमंत्री असलेल्या श्रीकांत जिचकरांशी त्यांचं फार जोरात राजकीय घमासान सुरू होतं. आणि कुठल्या तरी प्रश्नावरून, नरखेडच्या कुठल्या तरी प्रश्नावरून सोनूबाबा आणि श्रीकांत जिचकार हमरी तुमरीवर आलेले होते. आणि सोनूबाबा आणि रणजित देशमुख हे पक्के दोस्त, एका गटाचे. त्याच्यामुळे त्या लढाईला श्रीकांत जिचकार विरुद्ध रणजित देशमुख आणि सोनूबाबा असं स्वरूप प्राप्त झालं होतं. खूप बातम्या त्या काळामध्ये मिळत होत्या त्यांच्यात, त्या सगळ्या वादाच्या. एका क्षणी काहीतरी खूप मोठी गडबड झाली आणि नरखेडच्या त्या रस्त्यावर श्रीकांत जिचकरांच्या गाडीवर दगडफेक वगैरे झाली आहे सोनूबाबांच्या समर्थकांकडून. गृहराज्यमंत्र्याच्या गाडीवर दगडफेक होणं, आणि त्यातही तो गृहराज्यमंत्री जर मुख्यमंत्र्यांचा लाडका असेल तर त्याचे पडसाद गंभीरपणे उमटणं स्वाभाविक होतं. समर्थकांसोबत रणजित देशमुख आणि सोनूबाबांनाही अटक झाली. रणजित देशमुखांनी बेल घेण्यास स्पष्ट नकार दिला. मी जामिनासाठी कोणतीही विनंती करणार नाही म्हणे, कारण आमचं काही चुकलेलं नाही आहे. म्हणून मग सुनील शिंदेंनी सुद्धा जामीन घ्यायला नकार दिला. दोघांची रवानगी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाली. ते प्रकरण फार चिघळू देणं मुख्यमंत्र्यांसाठी शक्य नव्हतं. असेच 7-8 दिवस गेले. अखेर शरद पवारांना मध्यस्थी घालण्यात आलं. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री नव्हते.
मग शरद पवार नागपूरला आले आणि मग त्यांनी रणजित देशमुख आणि सुनील शिंदे यांना समजावलं आणि अखेर सुनील शिंदे आणि रणजित देशमुख कारागृहाच्या बाहेर आले. तर ते असं याला म्हणजे हट्टीपणा म्हणता येणार नाही, तर ते आपल्या भूमिकांवर त्यांचं जे होतं ते ठाम असण्याचं ते वैशिष्ट्य जे आहे ते त्या सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. रणजित देशमुख हे विदर्भातले एक असे राजकारणी आहेत की ज्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात गाव पातळीवर संपर्क आहे, कॉन्टॅक्ट आहेत. त्याचं ते जे संघटन कौशल्य जे आहे ते संघटन कौशल्य वादातीतच आहे. त्यामुळेच युवक काँग्रेसमधून सुरुवात करतानाच त्यांनी ही सगळी आपलं संपूर्ण राज्याचं नेटवर्क जे आहे ते तयार करायला सुरुवात केलेली होती. आणि मंत्री झाल्यावर त्यांनी हा जो आपला गुण जो आहे तो अधिक जोमाने जोपासला आणि महाराष्ट्रभर त्यांचा संपर्क निर्माण केला. रणजित देशमुख हे त्या काळात विदर्भातले एक काँग्रेसचे एक असे नेते होते की महाराष्ट्रभर त्यांचा संपर्क होता. ते सत्तेत नसताना सुद्धा त्यांच्याभोवती लोक जमा होत हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते राज्यमंत्री झाले, मंत्री झाले, अनेक खात्यांचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं. ग्रामीण विकास आहे, कृषी आहे, सिंचन आहे, ही सगळी खाती जी आहेत ही शहरीपेक्षा ग्रामीण भागाशी जास्त संपर्क असणारी आहेत. आणि ते काम करत असताना सुद्धा रणजित देशमुखांनी त्यांचा स्वतंत्र विदर्भाचा बाण्याला मुरड न घालता प्रादेशिक अभिनिवेश बाळगला नाही, तर प्रत्येक जिल्ह्यासाठी, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी ते काम करत राहिले की हा आपल्या मतदारसंघातला नाही आहे म्हणून किंवा आपल्या विदर्भातला नाही आहे म्हणून काही त्यांनी कधी एखाद्या अन्य विदर्भाबाहेरच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं जर विकासाचं काम आलं तर ते कधी अडवून ठेवलं नाही. रणजित देशमुखांची प्रशासनावरची पकड ही मजबूत होती. बॅरिस्टर शेषराव वानखेडेंनंतर विदर्भातल्या मंत्र्यांना खिसगंतीतही न ठेवण्याचं एकूण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं धोरण होतं आणि त्याचा अनुभव वारंवार येत असे. पण रणजित देशमुखांनी खमकेपणाने प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ते वागणं मोडून काढलं. विशेषतः सनदी अधिकाऱ्यांना जो एक पदाचा जो तोरा असतो तो मंत्र्यावर आपण कशा पद्धतीने वरचढ हो अशा पद्धतीने ते सातत्याने वागत असतात. पण रणजित देशमुखांनी एका बैठकीत एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर असा कणखर आवाज काढला की प्रशासनात त्यांच्या नावाचा दरारच निर्माण झाला. विदर्भाच्या किंवा त्यांच्या खात्याच्या प्रश्नाच्या फायली घेऊन ते मंत्रालयात वेगवेगळ्या दालनात फिरत असत. त्यांना त्याच्यात कधी कमीपणा वाटत नसे. एखादा सचिव येण्यास उशीर झाला तर ती फाईल घेऊन त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडून काम करवून घेण्याची ती जी हातोटी मंत्र्याला लागते, मंत्र्यातल्या प्रशासकाला लागते, ती त्यांच्यामध्ये होती. नागपूरचं आज जे काही सगळं स्वरूप बदललेलं आहे त्याचं स्वाभाविक श्रेय नितीन गडकरी यांचं आहे. पण रणजित देशमुखांच्या मनामध्येही विकासाच्या ज्या काही कल्पना होत्या त्यात नागपूरचा विकास हाही एक मुद्दा होता. आणि नागपूरच्या या बदललेल्या स्वरूपाची अगदी महाराज बागेच्या रस्त्याच्या विस्तारीकरणापासून ते महाराज बागेचं खूप मोठं झू करणे किंवा फूड पार्क, गारमेंट पार्क, या सगळ्या योजनांची जी पूर्वतयारी जी आहे
ती रणजित देशमुखांच्या काळामध्ये त्याची आखणी झालेली होती. रणजित देशमुख पुढे प्रदेशाचे अध्यक्ष झाले. त्यांनी खूप छान काम केलं. मला वाटतं 1998ची लोकसभा निवडणूक असेल, जी महाराष्ट्रामधल्या काँग्रेससाठी सुवर्ण निवडणूक अशी म्हणावी लागेल. ते दिवसच काँग्रेससाठी सोनेरी होते. त्यानंतर तसं यश महाराष्ट्रात काँग्रेसला कधीच लाभलं नाही. मला आठवतं की त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी रणजित देशमुख जालन्याला आले होते आणि तेव्हा लोकसत्ताचा मराठवाड्याचा ब्युरो चीफ म्हणून मी काम करत होतो. त्यांचा निरोप मिळाला आणि रात्री ते जालन्याहून आल्याच्या नंतर आम्हाला पुढे पैठणला अनिल पटेल यांच्याकडे जेवायला जायचं होतं. या दरम्यान रणजित देशमुख यांना असं कळलं की विदर्भाचे ज्येष्ठ कवी, जे माझे खूप घनिष्ठ मित्र आहेत, नारायण कुलकर्णी कवठेकर यांना औरंगाबादच्या परिवर्तन या संस्थेतर्फे देण्यात येणारा बी रघुनाथ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे. रणजित देशमुख राजकारणी, पण त्यांना बी रघुनाथही माहिती आहे आणि नारायण कुलकर्णी कवठेकर ही माहिती आहे, परिवर्तन नावाची संस्थाही माहिती आहे आणि त्या पुरस्काराचं मोलही माहिती. हे लक्षात घ्या. रणजित देशमुखांचा मला फोन आला की तुझा काय कार्यक्रम आहे. तर म्हटलं मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे आणि तो कार्यक्रम इतक्या वाजता संपेल, तर तुम्ही मला तिथूनच पिकअप करा. तर रणजित देशमुख म्हणे नाही, मी जालन्याहून लवकर येतो आणि त्या कार्यक्रमात सहभागी होतो. जालन्याची सभा संपवून 5-5:30 वाजताच रणजित देशमुख औरंगाबादला आले. थेट माझ्या घरीच आले. आम्ही दोघंजण तिथून संत एकनाथ रंगमंदिरमधल्या त्या बी रघुनाथ पुरस्कार वितरण सोहळ्याला गेलो. श्रोत्यात बसून शांतपणे रणजित देशमुख यांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. नारायण कुलकर्णी कवठेकरच्या कवितांचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही रात्री पैठणला गेलो. पैठणला गेल्याच्या नंतर आमच्या गप्पा सुरू असतानाच त्यांचा राजकीय संपर्क जो काही होता तो करण्याचं काम सुरू होतं. त्यांचा निवडणुकीचा जो आवाका कसा होता त्याचं एक इथे उदाहरण सांगतो. अनुभवच येतो माझा. त्यांना असं वाटत होतं की जालन्याला सोनिया गांधी यांनी प्रचारासाठी यावं. सोनिया गांधीची एक सभा जरी झाली तर जालन्याची जागा निघू शकते आणि त्यासाठी ते तेवढ्या रात्री सोनियाजींना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर कसा बसा सोनिया गांधी यांच्या सचिव व्ही जॉर्ज यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी जॉर्ज यांना ते सगळं सांगितलं आणि जॉर्जनी प्रयत्न करतो आणि सकाळी त्यांना सांगितलं की सकाळी मी तुमचं मॅडमशी बोलणं करून देतो. मग आमचं जेवण वगैरे आटोपलं. खाणं आणि खिलवणं हा एक रणजित देशमुखांचा आणखीन शौकच होता. तर मग ते सगळं आटोपल्यावर आम्ही बाहेर आलो तर अनिल पटेलने नुकतीच नवीन गाडी घेतली होती. तर ती कार बघितल्यावर रणजित देशमुखांना कार चालवण्याची खुमखुमी आली. मी आधीच सांगितलं की त्यांना ड्रायव्हिंगची सुद्धा आवड आहे म्हणून. आणि मग आम्ही त्या गाडीत बसलो. रणजित देशमुखांनी गाडी चालवायला सुरुवात केली. अतिशय सुंदर गाडी चालवायची रणजित देशमुख तेव्हा. आणि मग त्यांना एकदम गाण्याचा मूड आला आणि मग पूर्ण प्रवासभर आम्ही हेमंत कुमारची गाणी ऐकत येत होतो. पुढे मग पार्किन्सन्समुळे त्यांचं गाण्यावरचं इच्छा असूनही प्रेम कमी झालं असं म्हणायला पाहिजे. रणजित देशमुखांचा स्वभाव पंगा घेण्याचा खूप होता. मग त्यांचा उदय झाला तेव्हा बॅरिस्टर वानखेडे, नरेंद्र तिडके, दत्ता मेघे वगैरे ही मंडळी मातब्बर झालेली होती. त्यात
शरद पवारांचे लाडके असलेले जे मंत्री होते महाराष्ट्र औरंगाबाद याच्यात विदर्भात, बाबासाहेब केदार ते दिग्गज नेते होते सहकार क्षेत्रातले, त्यांचं रणजित देशमुखांचं कधी पटायचं नाही. आणि एक वेळ अशी आली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना की नागपूरहून रणजित देशमुख आणि बाबासाहेब केदार दोघेही जण एकाच वेळेस राज्यमंत्री म्हणून काम करत होते आणि दोघांमध्ये खूप जोरात जुंपलेली होती आणि खूप दबाव वाढला की रणजित देशमुखांना मंत्रिमंडळात वगळावं, मंत्रिमंडळातून वगळावं. आणि ते जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची म्हणजे विरुद्ध गटातल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि पंतप्रधान नरसिंहराव यांना सांगण्यासाठी सुधाकरराव नाईक दिल्लीला गेले. या सगळ्या हालचालींची आधीच खबर रणजित देशमुखांना लागलेली होती, त्यामुळे त्यांनी पुरेशी मोर्चेबांधणी केलेली होती. आणि सुधाकरराव नाईकांची आणि त्या शिष्टमंडळातल्या लोकांची जेव्हा पंतप्रधान नरसिंहराव यांच्याशी भेट झाली तेव्हा यांनी काही मागणी करण्याच्या आतच नरसिंहराव असं म्हणाले की सुधाकरराव, तुम्ही रणजित देशमुखांना कॅबिनेट मंत्री का करत नाही आहात? एवढा कर्तबगार माणूस आहे. आणि या लोकांची खूप पंचायत झाली. तर हे असं पंगा घेण्याचं जे काम आहे आणि मग ते निस्तरण्याचं जे कौशल्य आहे ते रणजित देशमुखांमध्ये होतं. शरद पवार आणि विलासराव देशमुख या दोघांशी त्यांचं नातं असंच पंगा घेणे आणि निभावणे असं राहिलं. खरं तर स्पष्ट सांगायचं तर हेट अँड लव्ह अशा पद्धतीचं त्यांचं नातं होतं. पण राजकारणाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच रणजित देशमुखांची दिल्लीतली मोर्चेबांधणी जबर होती. राजकारणातला त्यांचा प्रवेश संजय गांधींचे समर्थक म्हणून झाला आणि मग दिल्लीत आपले गॉडफादर त्यांनी खूप चांगले तयार करून ठेवलेले होते. NKP साळवे किंवा खुद्द नरसिंहराव अशी त्यांची ती गॉडफादरची बडी बडी नावं आहेत. त्यामुळे रणजित देशमुख राजकारणाच्या बाबतीत प्रशासक म्हणून, एक विजनरी नेता म्हणून, लोकसंपर्क म्हणून खूप मोठे होते. रणजित देशमुखांची 60 झाली तेव्हा मी तेव्हा मी नागपूरला होतो. नागपूरच्या लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचा, नागपुरातून निघणाऱ्या विदर्भ आवृत्तीचा मी संपादक होतो. त्या कार्यक्रमात बोलताना मी असं म्हणालो होतो की रणजित देशमुख यांच्यामध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, पण रणजित देशमुख स्वतंत्र विदर्भाच्याच भोवती घोटाळत राहिले. हे त्यांचं फार मोठं अपयश आहे. खूप मोठी क्षमता असूनही स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याच्या भोवतीच रणजित देशमुख रेंगाळत राहिले आणि त्यांना मग पुढे फार मोठी झेप घेता आली नाही. अन्यथा एक अतिशय कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. पण आपल्या त्या भूमिकेला रणजित देशमुख काय आयुष्यभर चिकटून राहिले. आमच्या इतक्या वर्षाच्या मैत्रीमध्ये कोणतीही देवाणघेवाण नाही. रणजित देशमुखांनी आजवर मला कधी तू ही बातमी का छापली किंवा माझ्यावर टीका का केली किंवा माझ्या विरोधकांना बळ देण्याचं काम तू एक पत्रकार म्हणून काम केलं अशा कधीही विचारणा केल्या नाही. मी आजवर रणजित देशमुखांना कधी एकही काम सांगितलेलं नाही. निखळ असा मैत्रीचा आमचा प्रवाह आहे.
तो त्यांच्या मुलांसोबतही खळाळत आहे. पण रणजित देशमुख यांच्यासारखा दिलदार राजकारणी आणि मित्र विरळच, हेही मला आवर्जून सांगायला हवं. रणजित देशमुखांचा अजून एक ड्रॉबॅक सांगतो की स्वतःची खूप टिमकी वाजवावी, स्वतःचा खूप PR करून घ्यावा, मार्केटिंग करून घ्यावं, हे त्यांना जमलं नाही कधी. सध्याच्या राजकारणाच्या ट्रेंडमध्ये इमेज मेकिंग हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यातही ते कमी पडले असं मला वाटतं. पण ते असो, असा राजकारणी आणि मित्र अतिशय विरळा असतो. म्हणूनच ती जी जुनी संदूक असते ना, ती संदूक आपण जेव्हा उघडतो तेव्हा त्या संदुकीत ठेवलेल्या अत्तराचा वास असं म्हणतात दरवळतो. रणजित देशमुख यांच्याशी असणारी मैत्री ही अशी जुनी, अस्सल आणि असं म्हणतात दरवळणाऱ्या अत्तरासारखी आहे. अशा या माझ्या कर्तबगार मित्राला, एका महाकर्तबगार राजकीय नेत्याला वयाच्या 75वीत पदार्पण करत असताना मी शुभेच्छा देतो. दीर्घायुरायुग योग्य चिंततो आणि थांबतो. आपल्याला माझा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा.